ज्ञानविज्ञान चर्चा आणि शंका समाधान भाग 5. असेच आम्ही गप्पा मारीत बसलो होतो. विषयावरून विषय निघाला. मी म्हणत होतो, कशाला या उपासना आणि देवाची आराधना? आत्ताच्या विज्ञानाप्रमाणे त्याचं फळ तर मिळत नाहीच, पण मेहनत तेवढं फळ लगेच मिळालं पाहिजे. त्यावर स्वामी म्हणाले, फळ मिळतंच, आणि तू समजतोस तसे देव आणि शास्त्र भिन्न नसतात, एकरूपच असतात. शास्त्राचा प्रत्यय हा देवांच्या गुणांचाच प्रत्यय असतो. झालंय काय की तुमचे पारिभाषिक शब्द मला येत नाहीत आणि आमचे शब्द तुम्हाला आकलन होत नाहीत. तरीसुद्धा आपण प्रयत्न करून पाहू. उदाहरणार्थ अग्निदेवता घे. आपण अग्नि उपासना, पूजा, मंत्र सर्व काही करतो. आमच्या शास्त्राप्रमाणे अग्निरूपं निरनिराळी असली तरी तत्त्व एकच आहे. उदाहरणार्थ जठराग्नी, वडवाग्नी, प्रकाश, तेज, वीज, अग्नी ही सर्व रूपं अग्निदेवतेचीच आहेत. ज्या ठिकाणी जे रूप अभिप्रेत असेल त्या ठिकाणी त्या अग्नीचं ध्यान, मंत्र वेगवेगळे असतात. असं पहा, आपण वैश्वदेव करतो, तो हुताशन अग्नी, ज्वालारूपी अग्नी, विस्तव. तुम्ही त्याला काय म्हणाल? मी म्हटलं उष्णता. श्री स्वामी म्हणाले, आता असं पहा, तुमच्या उष्णतेचे गुणधर्म आणि आमच्या हुताशन अग्नीचे वर्णन केलेले गुणधर्म जमतात की नाही ते पहा. उष्णतेचं वहन कसं होतं? मी म्हटलं 3 प्रकारे: वहन, अभिसरण, उत्सर्जन, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. श्री स्वामी म्हणाले, आता असं पहा, वहन म्हणजे हालचाल, स्थानांतर. हे प्राण्याच्या बाबतीत कसं घडतं? मी म्हटलं पायांनी. म्हणजेच वहनाचे निदर्शक अवयव पाय झाले, खरं ना? मी म्हटलं हो स्वामी. अरे म्हणूनच हुताशन अग्नीच्या वर्णनात त्याला पाय फक्त 3च आहेत. चत्वारि शृंगा त्रयोस्य पादा वगैरे वैश्वदेवात म्हणतोस ना. दुसरं असं पहा, प्रकाशशलाका किंवा ज्वाला कशी बनली आहे? सप्तरंगांनीच ना. म्हणूनच अग्नीच्या जिभा 7 आहेत. आता मला असं सांग की तुमच्या विज्ञानशास्त्रात आणि आमच्या देवताशास्त्रात फरक कुठे आहे? ज्याला तुम्ही मूलगामी ज्ञान समजता ते आमच्या ऋषीमुनींना माहीत असल्याशिवाय त्यांनी अंदाजाने पाय 3, जिभा 7 हे ठरवलं असं वाटतं का? त्यांनाही हे संपूर्ण शास्त्र माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी त्याचं वर्णन तसं केलं आहे. आता उष्णतेच्या शास्त्राचा अभ्यास आणि अग्नि उपासना यात फरक कोणता? उलट आमच्या पद्धतीने अभ्यास उपासना केली तर प्रत्यक्ष न दिसणारे पण होत असलेले अदृश्य परिणाम तुमच्या सुखासाठी, यशासाठी उपयोगी पडतात. ते मात्र तुम्ही करता त्या अभ्यासात गमावून बसता. एक गोष्ट लक्षात ठेव, वेदात नाही ते कुठेच नाही, आणि म्हणूनच विज्ञानशास्त्र देखील वेदाधिष्ठितच आहे. वेदाच्या अधिष्ठानाशिवाय कोणतंही शास्त्र उभंच राहू शकणार नाही. आता प्रत्येक गोष्ट ही म्हणजे हे असं मला कदाचित सांगता येणार नाही, पण शीतावरून भाताची परीक्षा करावी त्याप्रमाणे एवढं तुझ्या नक्की ध्यानात येईल की विज्ञानशास्त्र आणि वेदशास्त्र यात मतभेद नाही. किंबहुना सर्वच शास्त्रांचं मूळ अधिष्ठान आहे वेद, म्हणजे ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या म्हणजे हे विश्व घडण्याची प्रक्रिया. मूळ गोष्टी कशा आणि का बनतात याचं शास्त्र. पण तुमचं विज्ञान मूळ गोष्टी घडवू शकत नाही. घडवलेल्या अगर तयार केलेल्या मूळ वस्तूंचं गुणधर्म सांगतं. त्यावर मी विचारलं, पण मूळ गोष्ट, वस्तू किंवा एलिमेंट तयार करताच येणार नाही. स्वामी म्हणाले, इथेच चूक होतीये. आमचे वेद सांगतात की जसे ते एकदा घडले तसेच अनेक वार सुद्धा त्याप्रमाणेच घडवणं शक्य आहे. त्यावर मी विचारलं, पण अशामुळे गोष्टी वेदाधारे बनल्याचं एकतरी उदाहरण आहे का? तेवढ्यात कोणीतरी आलं आणि त्या दिवशी ते बोलणं तेवढंच राहिलं. तरीसुद्धा मागाहून मी जेव्हा एकटाच विचार करीत राहिलो त्यावेळी हीट थिअरीमध्ये शिकलेले उष्णतेचे गुणधर्म, प्रकाशाचे घटक आणि हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या वेदातील अग्नीचं वर्णन यातील साम्य पाहून मी गारच पडलो. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं नेहमीच म्हटलं जातं. मला राहून राहून वाटे, व्यासांच्या काळात इतर कोणी बुद्धिमानच नसावं, केवळ व्यासांच्या म्हणण्याला मान डोलवणारे असावेत.
पण माझी चूक आज माझ्या लक्षात आली. एकदा सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांच्या ऋग्वेदाचं मराठी भाषांतर घेऊन बसलो होतो. निरनिराळे मंत्र, श्लोक आणि त्यांचा अर्थ वाचित होतो, पण कळत मात्र काहीच नव्हतं. एखादी निरर्थक बडबड ऐकावी तसंच वाटत होतं. पण श्री स्वामी मात्र लक्षपूर्वक ऐकत होते. त्यात श्रीसूक्ताचं एक विधान आहे. 9 दिवसांचा यज्ञ आहे. प्रार्थनेत म्हटलंय की यजमान संपत्तिमान होवो. यावेळी श्री स्वामी म्हणाले, बघ, श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे सुवर्ण, सुवर्ण म्हणजे संपत्ती. राजाच्या अडीअडचणीच्या वेळी प्रजेच्या हितासाठी ज्यावेळी अशी गरज निर्माण होईल त्यावेळी कुलगुरू त्या काळी राजाची गरज अशा यज्ञांनी पुरी करीत असत. त्यावर मी म्हटलं, हे कसं शक्य आहे? मूलद्रव्य निर्माण करणं कसं शक्य आहे? अशा कृत्रिम पद्धतीने सोनं किंवा संपत्ती निर्माण करता येतील तर ती कला नाहीशी कशी झाली असती? आणि आजच्या उपलब्ध विज्ञानाच्या आधारे तर हे संपूर्ण अशक्य दिसतं. कारण एका अणूचं दुसऱ्या अणूत रूपांतर करायला मूळ अणू फोडावा लागेल आणि अणूचं विभाजन करायला इतकी प्रचंड शक्ती लागते की असल्या यज्ञासारख्या फुटकळ उपायाने ती निर्माण होईल असं वाटत नाही. श्री स्वामी म्हणाले, हेच ते. तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टींखेरीज इतरही प्रकार, उपाय, ज्ञान असू शकेल हे कसं विसरता तुम्ही? तुम्हाला माहीत नाही, अव्यवहार्य वाटतं म्हणजे ते नाही, शक्य नाही असं कसं म्हणता मला कळत नाही. तू म्हणतोस त्याप्रमाणे अणुरूपांतराचंच उदाहरण घे. तुला वाटतं असं रूपांतर अशक्य आहे, खरं ना? होय स्वामी. त्यावर स्वामी म्हणाले, आपण असं पाहू, आपणाला सर्वात जवळचं आणि आपलं स्वतःचं म्हणजे आपलं शरीर, खरं ना? होय स्वामी. पण त्याचं तरी संपूर्ण ज्ञान अगर माहिती आपल्याला कुठे आहे? कारण आपण काय खातो हे सर्वांना ठाऊक आहे. त्यावर निरनिराळ्या रासायनिक क्रिया होऊन शेवटी त्याचं काय होतं तेही ठाऊक आहे. काय होतं आपण खाल्लेल्या अन्नाचं? मी म्हटलं, काही भागाचं रक्त होतं आणि बाकीचा भाग मलमूत्र वगैरे रूपाने बाहेर टाकला जातो. स्वामी म्हणाले, ठीक. म्हणजे आपलं शरीर हे रक्त बनण्याचा कारखाना झाला, खरं ना? होय स्वामी. आपल्या अन्नाचं रक्त कसं बनतं? रक्ताचे घटक आणि अन्नाचे घटक वेगवेगळे आहेत. आणि दुसरं असं की आपण खाल्लेल्या अन्नावर होणाऱ्या सर्व प्रक्रिया आम्हाला समजल्या असल्या तरीसुद्धा अद्याप आपल्याला कृत्रिम रक्त काही बनवता येत नाही. पण ते आपल्या शरीरात बनतं हे मात्र खरं. हा मूलभूत बदलाचाच प्रकार आपल्या शरीरात जवळजवळ फुकट घडत असताना अशाच प्रकारच्या दुसऱ्या गोष्टीला तुम्ही अशक्य का म्हणावं हेच मला समजत नाही.